निर्मितीला 75 वर्ष आज पूर्ण झाली। ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये, ज्याला संविधान चौक म्हणतात, अशोकस्तंभ चौक म्हणतात, याला एक इतिहास आहे। या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो। खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची। देशाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गरिबाला ताकद मिळाली आहे, सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान 75 वर्ष या देशाला प्रगतीकडे नेतंय। जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे। संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्या संबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। सर, हा देश आपला आहे आणि आपल्याला चालवायचा, ही संकल्पना जोपर्यंत नागरिकांच्या मनात रुजत नाही तोपर्यंत संविधान आपल्याला आहे का? नाही, निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे। जागृती निर्माण करणं महत्त्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत। देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा ज्या वेळेला प्रधानमंत्री पदावर ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून, डोकं टेकून, संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं, विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवेल आणि त्यामुळे निश्चितपणे या देशामधली 140 कोटी जनता जी आहे ती संविधानाच्या बद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील आत्मीयता ठेवेल। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान 26 नोव्हेंबरला आज केंद्र सरकारला सबमिट केला होता, 26 नोव्हेंबरला मी सर्वप्रथम संविधान दिवसानिमित्त सर्व देशाच्या नागरिकांना, शहराच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। जे संविधान माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे आम्हाला माहीत नव्हता, जेव्हापासून ते मुख्य प्राईम मिनिस्टर झाले 2014 मध्ये, त्यानंतर 26 नोव्हेंबरला कंपल्सरी प्रत्येक या ठिकाणी संविधान दिवस करायचा असा आदेश सर्व डिपार्टमेंटने दिला, शासकीय, निमशासकीय आणि आम्ही कार्यकर्त्यांना। म्हणून आज आम्ही संविधान दिवस फार ताकदीने आम्ही बनवत आहोत।